नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की युगंधर कशा पद्धतीने आनंदीचा जीव वाचवतो. कारण विद्याधरला दारू मिळालेली नाही, त्यामुळं विद्याधरने सगळ्या घरामध्ये गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. तो वेडासारखा वागत आहे. त्याच्या लक्षात येत नाहीये की तो काय करतोय. या सगळ्याचा दोष मात्र तो आनंदीला देत असतो आणि तुझ्यामुळे हे सगळं झालंय असं म्हणत तिला वाटेल त्या भाषेत तो बोलत असतो आणि त्याचबरोबर तिला ढकलून सुद्धा देतो. पण तिथे युगंधर म्हणजे मालक साहेब तिथे असतात आणि त्या सगळ्यातून आनंदीचा जीव वाचवतात. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. ते म्हणजे आर्ची घरी आलेली असते आणि आर्ची पोहे खाता क्षणी मालक साहेबांना सांगू लागते की हे पोहे आहेत ना, हे आनंदीताई दीदीनेच बनवलेले आहेत. कारण ही फोडणी त्याचबरोबर हे शेंगदाणे तळून टाकण्याची जी पद्धत आहे ती तिचीच आहे आणि मला माहिती आहे हे पोहे तिने बनवले. तेव्हा मात्र इकडे मालक साहेबांच्या लक्षात येतं त्या दिवशी त्यांच्या डब्यामध्ये दिलेले जे पोहे होते ते पोहे सुद्धा आनंदीने बनवलेले होते. तर इकडे विद्याधरने एक नवीन डाव आखलेला आहे आणि तो असा आहे की त्याने युगंधरला ऑफिसमध्ये नशा करायला सांगितले. म्हणजे त्याच्या ज्यूसमध्ये कोल्ड्रिंक्समध्ये ज्यूसमध्ये त्याने दारू टाकलेली आहे आणि ती दारू युगंधर पिल्यामुळं तो घरी आलेला असतो आणि जेव्हा तो घरी येतो तो नशेत असतो. त्यावेळी हॉलमध्ये आनंदी युगंधरची वाटच बघत असते. युगंधर नशेमध्ये आलेला असतो. आनंदी त्याला सावरते आणि तो तसाच हात तिचा पकडून सोफ्यावरती तिथे झोपी जातो. आनंदी सुद्धा तिथे तशीच बसून असते. रात्रभर आनंदी तशीच बसून राहिलेली आहे आणि युगंधरची काळजी घेत आहे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी तिथे शिल्पा उठून येते तेव्हा मात्र शिल्पाला धक्का बसलाय. कारण हे सगळं पाहून शिल्पाच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. तिला कळायचं बंद झाले की हे सगळं काय आहे. कारण तिने जेवढा आनंदीला युगंधरपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे तेवढं आनंदी मात्र युगंधरच्या जवळच जात आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. तेव्हा मात्र तिला खूप राग येतो. आता शिल्पा काय तमाशा करणार आणि त्याला युगंधर काय उत्तर देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण जेव्हा युगंधरने आनंदीचा हात हातात घेतलेला आहे तेव्हा युगंधरने मात्र सांगितलंय की तू खूप चांगली आहेस. या सगळ्या गोष्टी तू खूप चांगल्या पद्धतीने करत असतेस. तर इकडे आपण पाहतो की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र आनंदीला भेटायला आरती आलेली असते. आरती रडत असते. ती सांगत असते की माझ्याकडून चूक झाली आहे. तेव्हा आनंदीला ती म्हणते की तू मालक साहेबांशी बोल ना, बघ काय होते माझ्या बाबतीत, माझ्या परीक्षेच्या बाबतीत, असं तिचं बोलणं चालू असतं. आता आनंदीला आणि आरतीला दोघींनाही माहिती नसतं की मालक साहेब तिथं आलेले आहेत. आनंदी म्हणते की तू असा कसा विचार करू शकते ग आरतीताई, म्हणजे विचार कर ना, बघ ना तू, म्हणजे आपण कधी असं केलंय का? आबा दादवांच्या नाती आहोत, आपण स्वाभिमानी आहोत आणि असं मिंद झालेलं म्हणजे मालक साहेबांची ओळख वापरलेली, ह्या गोष्टी तुला पटतात का ग आरतीताई, असं म्हणत ती आरतीला बोलत असते. तेव्हा आरती म्हणत असते पण आनंदी अगं काय करू सांग ना, माझ्यासाठी माझं हे वर्ष महत्वाचं आहे, त्यासाठीच तर मी हे बोलते. तेव्हा आनंदी म्हणते की काही झालं तरीही मालक साहेबांची ओळख आपण वापरायची नाही, एवढं लक्षात ठेव, असं आनंदीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तू पुन्हा पेपर दे, पुन्हा अभ्यास कर आणि तू हिमतीने ही परीक्षा पास हो, मग सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, असं आनंदी सांगते. एवढंच काय तर आनंदी म्हणते की मला सांग आरतीताई, जर तुला जर मी असं करायला लावलं असतं तर तुला चाललं असतं का? तू काय निर्णय घेतला असता ते सांग ना मला. असं जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र आरतीच्या लक्षात येतं. आरती म्हणते की हो आनंदी, तू जे म्हणते ना ते माझ्या लक्षात आले, माझं चुकलं, खरंच मला माफ कर, मी असं करायला नको होतं. तेव्हा माई आणि बाबा तिथेच असतात. तेव्हा ते म्हणत असतात की ही खरी लक्ष्मी आहे या घरची. बघितलं ना कशी आहे ती, म्हणजे स्वाभिमान जपणारी, जिला स्वतःला डोळे नाहीयेत, जिला दिसत नाहीये, पण लोक जर चुकीच्या वळणावरती मार्गावरती जात असतील तर त्यांचे डोळे उघडणारी आहे, असं ते बोलत असतात. इकडे आरती जाताना पाहते तर मालक साहेब तिथं आलेले असतात. त्यांना नमस्कार करते आणि तिथून जाऊ लागते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता मालक साहेब तिथं हॉलमध्ये आलेले असतात. ते आनंदीकडे पाहत असतात. म्हणजे आनंदीने कशा पद्धतीने आरतीला उत्तर दिलेलं आहे हे पाहून मालक साहेबांना इकडे आनंदीच्या मनाचा मोठेपणा लक्षात आलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आजी सुद्धा इकडे खुश झालेली असते. आता आरती घरी येते. आर्चीने मात्र तिची शेती करायला घेतलेली असते. म्हणजे घराच्या अंगणामध्ये तिने कोथिंबीर लावत असते, म्हणजे धने पेरत असते. तेव्हा आर्ची लगेच आरतीला पाहून म्हणते की काय हे, आता कोणाचा तर चेहरा खुललेला दिसतोय. नाही, मगाशी जाताना तर तुझ्या चेहऱ्यावरती असं वाटत होतं की तू कोणाच्या तरी मैत्रीला चालली, आता मात्र खुलून आले. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा मात्र
लगेचच इकडे आरती म्हणते की आपल्या आनंदीताईंचं हे सगळं आहे ना, त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि हे ऐकता क्षणी मात्र आता धक्काच बसलेला असतो. तेवढ्यातच आबा तिथून येतात आणि मग ही म्हणत असते की नक्की काय म्हणायचंय तुला, कारण आनंदीने नक्की काय जादू केली. आबा तिथून आलेले असतात. आबांच्या हातातली पिशवी आरती घेत असते, तर आबा काही ती पिशवी देत नाहीत. आबांना ही गोष्ट पटलेली नाहीये. आबांना वाटत होतं की आरतीने छान अभ्यास करावा, मुंबईला जावं, पण ते काही तिनं केलेलं नाही. म्हणून तर आबांनी ह्या सगळ्या गोष्टी आता केलेल्या असतात. त्यांनी आरतीबरोबर बोलणं सुद्धा टाकलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता आजी बोलत असतात. आजी आता प्रसाद घेऊन इकडे युगंधरच्या रूममध्ये येतात आणि युगंधरला तो प्रसाद देतात. युगंधरला म्हणतात की हे घ्या. तेव्हा ते म्हणतात की आज पूजा घातली का, तेव्हा आजी सांगतात की हो. तेव्हा युगंधर म्हणतात की नक्कीच या घराच्या भल्यासाठीच तुम्ही विचार केलेला असणार आहे. तेव्हा मात्र आजी म्हणतात की हो. मग प्रसाद दिला जातो. मग प्रसाद घेऊन सुनीताकडे येतात. सुनीताला म्हणतात की घरातल्या सगळ्यांना प्रसाद दिलास ना, तेव्हा सुनीता सांगते की हो. मग आनंदी राहिली, आनंदीला प्रसाद द्यायचंय असं म्हटलेलं असतं. मग त्या म्हणतात की हा प्रसाद घे आणि आनंदीला दे. आता आनंदीला प्रसाद द्यायला येतात. आनंदीला प्रसाद द्यायला सुनीता येते. सुनीता आल्यानंतर आनंदी म्हणते की सुनीता ताई दूध उतू चाललंय, दूध उकळले. तेव्हा सुनीता म्हणते आनंदी ताई तुम्ही घेता का हो प्रसाद, इथे ठेवलाय बघा. काय झालंय माहितीये का, जर मी ते देत बसले ना तर असं म्हणत ती थांबते. आनंदी म्हणते मी घेते, तुम्ही दुधाचं बघा. असं सांगत आनंदीने आता प्रसाद घेतलेला असतो. आणि तेव्हा मात्र आजी तिथे येतात आणि पाहतात तर काय, त्यांना धक्का बसतो. कारण आनंदीने जो काही प्रसाद घेतलेला आहे तो प्रसाद युगंधरने जो प्रसाद खाल्लेला आहे त्यातला अर्धा राहिलेला पेढा आनंदीने घेतलेला असतो. आणि आजींना मात्र ही गोष्ट खूपच छान वाटते, कारण युगंधरचा प्रसाद उष्टा प्रसाद जो आहे तो आनंदीने खाल्लेला आहे. त्यामुळं आजी तिथे येतात आणि म्हणतात की सुनीता माहिती आहे का काय झालंय ते. सुनीता म्हणते की काय झालं. तेव्हा माईंना ती बोलू लागते. तेव्हा माई म्हणतात की माहिती आहे का, आनंदीने आज मालकसाहेबांचा उष्टा प्रसाद खाल्लाय. तेव्हा आनंदी म्हणते खरंच मी नशीबवान आहे की मला मालकसाहेबांचा उष्टा प्रसाद खायला मिळाला, हे मी माझं भाग्य समजते. असं आनंदी बोलते आणि तो प्रसाद खाऊ लागते. खरं तर ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे. आणि आनंदी म्हणते की असंही उष्ट खाल्ल्याने नात्यातलं प्रेम वाढतं, असं आनंदी सांगत असते. या सगळ्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने चाललेल्या असतात. आणि त्याच वेळी तिथे सुनीता म्हणते की अहो आनंदीताई काय करताय हे तुम्ही, कारण आनंदी ही पाया पडायला लागलेली असते. पण आनंदीला पाया पडायचं असतं ते माईंच्या, पण आनंदी पाया पडते ते सुनीताच्या. आणि आनंदीला त्या म्हणतात की काय आहे, तेव्हा माईंच्या पाया पडायचं असं आनंदी सांगते. तेव्हा माई म्हणतात अगं मी इथं आहे असं म्हणत माई ह्या आनंदीच्या समोर उभं राहतात. मग आनंदी माईंना नमस्कार करते आणि म्हणते की खरंच. माई म्हणतात अशीच नावाप्रमाणे आनंदी राहा, कुठल्याही गोष्टीमध्ये तुला काही कमी पडायला नकोय असं माईंनी सांगितलेलं आहे. आता मात्र माई खुश असतात. माई म्हणत असतात की खरंच आनंदी खूप चांगली आहे, आपल्या समिधाची जागा ती नक्की घेऊ शकेल हे माईंना सुद्धा वाटत असतं. इकडे आर्ची काम करत असते. तिची जी सायकल आहे ती छान पुसत असते. तेवढ्यात आबा येतात आणि म्हणतात अगं आर्चे उपमा झालाय का तयार, ये लवकर. आर्ची म्हणते नको ना, मला तो मिळमिळीत उपमा तो अजिबात चांगला करत नाही आहेत आबा. आता काय करू मी, मला निघलंच पाहिजे इथून. म्हणून तिची सायकल जी आहे ती चकाचक करते आणि ती तिथून निघून जाते. तोपर्यंत आबा प्लेट घेऊन बाहेर आलेले असतात. पण आर्ची तर गायब झालेली असते. आर्चीला काही तो उपमा खायचा नसतो, म्हणून तिने आता धाव घेतलेली असते. इकडे आबा तिला आवाज देत असतात. नक्की काय झालंय, आर्चीच्या बाबतीत काय होतंय, एवढंच आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पण आर्ची मात्र पळून गेलेली असते. इकडे मालकसाहेबांच्या घरी सगळेजण ब्रेकफास्टसाठी जमलेले असतात. सगळेजण गप्पा मारत ब्रेकफास्ट चालू असतो. त्याच वेळी आता तिथे उद्या समिताचं वर्षश्राद्ध आहे, त्याची तयारी करायची आहे, हे सगळं चालू झालेलं असतं. युगंधर स्वतः सगळी तयारी करत असतो आणि सगळं व्यवस्थित होईल असं इकडे माईंना आणि आजोबांना सांगत असतो. तेवढ्यात आर्ची तिथे येते. आर्ची म्हणते आनंदीताई आनंदीताई, कारण आर्चीला तिची सायकल आनंदीताईला दाखवायची असते म्हणून ती आलेली असते. तेव्हा लगेचच त्याच वेळी शिल्पा तिथे आलेली आहे आणि शिल्पा आलेली पाहून आणि आर्ची तिथं शांतपणे थांबते. शिल्पा म्हणत असते की काय हे सकाळ सकाळ आलीस का उठून, नाही काय काम काय होतं तुझं. असं म्हटल्याबरोबर शिल्पाला ती म्हणते की काय नाही, माझी सायकल जी होती ना ती आनंदीताईला दाखवायची होती म्हणून आले. त्यावेळेस शिल्पा म्हणते तुझी ती भंगार सायकल. तेव्हा लगेचच इकडे आता आर्ची किती चालाक आहे ते तर आपल्याला माहिती आहे. आर्ची लगेच म्हणते भंगार काय म्हणाला तो तुम्ही.
अहो, तुमच्या डोळ्यात बहुतेक मला असं वाटतंय मोतीबिंदू झालाय तुमच्या डोळ्याला. अहो, एवढी नवी कोरी चकाचक माझी सायकल आहे आणि तुम्ही त्याला भंगार म्हणताय. असं म्हणत आर्ची जेव्हा शिल्पाची चांगलीच खेचत असते तेव्हा युगंधरला सुद्धा हसू आलेलं असतं आणि युगंधर म्हणत असतो की खरंच म्हणजे ही मुलगी काय बोलेल्याचा पत्ता नाहीये, हे युगंधरच्या सुद्धा चांगलंच लक्षात येतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आर्ची ते पोह्याची प्लेट घेते आणि उभा राहूनच खायला सुरुवात करते. ती म्हणते वा वा, खरंच किती छान पोहे झालेत. तेव्हा युगंधर तिथे असतो, तो म्हणतो की सुनीताने केलेले आहेत, बसून खा. तेव्हा आर्ची म्हणते की नाही नाही, शक्यच नाही. हे पोहे जे आहेत ना, हे आनंदी दिदीने केलेले, कारण तिच्यासारखे पोहे दुसरं कोणीच बनवू शकत नाही. हे शेंगदाणे टाकण्याची पद्धत, ही फोडणी टाकण्याची पद्धत, हे सगळं तिनं केलंय. आता मात्र मालक साहेबांना या गोष्टीचा राग येतो आणि ते मात्र पोह्याची जी प्लेट आहे ते बाजूला सरकवतात. आता आनंदी हे सगळं पाहत असते. आनंदीला सुद्धा धक्का बसलेला असतो. आनंदी म्हणत असते की काय गरज होती ह्या आर्चीने हा गोंधळ घालायची, असं आनंदी म्हणू लागते. आणि त्याच वेळेस आनंदी जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा आनंदी म्हणते की नाही, आर्चीनं गोंधळ घालायची गरज नव्हती. पण हे सगळं जेव्हा घडत असतं नेमकं त्याच वेळेस विद्याधर गोंधळ घालत येतो, माझी दारू कुठे आहे, माझी दारू कुठे आहे. त्याच्या मागं धनश्री सुद्धा आलेली असते. सगळी आदळापट सुरू झालेली असते, सगळीकडे फेकाफेकी सुरू असते. आनंदी तिथे उभी असते तर विद्याधर आनंदीला ढकलतो. आनंदी पडणार असते त्याच वेळी मालक साहेब तिथे येतात आणि तिला सावरतात. आता विद्याधरने ढकलल्यामुळे आनंदी ही मालक साहेबांच्या मिठीत आलेली असते. त्यासोबतच इकडे विद्याधर म्हणत असतो माझी दारू कुठे आहे. शिल्पा म्हणत असते अरे शांत हो, तू शांत हो, जरा जरा शांत हो, असं शिल्पा त्याला सांगत आहे. पण विद्याधर मात्र ऐकायलाच तयार नाहीये. त्याला एकच हवंय की माझी दारू कुठे आहे, आणि असं म्हणत त्याने शोध सुरू केलेला असतो. आणि त्याचबरोबर आता युगंधर म्हणतो बस झालं, ही सगळी जी काय तुझी नाटकं आहेत ना, ही बंद करायची आहेत, कारण दारू वगैरे काही मिळणार नाहीये तुला, असं म्हणत आता युगंधर त्याला ओरडत असतो. पण हा ऐकायलाच तयार नसतो. पुन्हा आनंदी तिथं मध्ये असते आणि विद्याधर आनंदीचा हात पकडतो आणि तिला अगदी तो हाताला धरून ढकलून देत असतो. ती जणू काही भिंतीवर जाऊन आदळलं तर तिचं डोकं फुटेल अशी अवस्था झालेली असते. आणि त्याच वेळी तिथे मालक साहेब असतात आणि ते आनंदीला सावरतात. अगदी आनंदीचं डोकं भिंतीवर आपटणार असतं तर तिथे हात लावतात डोक्याला आणि त्याचबरोबर ती पडताना सुद्धा तिला सावरलेलं असतं. पण एक गोष्ट मात्र घडते आणि ती म्हणजेच आनंदीच्या जखमेला, म्हणजे तिच्या हाताला जो चटका लागलेला आहे त्या जखमेवरती पुन्हा मार लागतो आणि आनंदी कासावीस होते, तळमळते. त्याच वेळी मालक साहेब तिथं असतात. अजून घरात कोणालाच माहिती नाहीये की आनंदीच्या हाताला इतकी मोठी जखम झालेली आहे. आता मालक साहेब तिला सावरतात आणि त्याचबरोबर इकडे विद्याधरला म्हणतात की आत्ताच्या आत्ता बस, हे सगळं बंद झालं पाहिजे, असं ते विद्याधरला सांगू लागतात. पण विद्याधर मात्र ऐकायला तयार नसतो. सगळेजण तिथून जातात. शिल्पा तिथून जाते विद्याधरला घेऊन. आता धनश्री सुद्धा जाते. तेव्हा आनंदी म्हणते की आरचे एक काम कर, हे जे काय घडलंय हे कोणाला काहीही सांगायचं नाही. एक तर तू मला न सांगता इथं आलेली आहेस, असं पुन्हा करू नकोस. आता जे काय घडलंय यातलं आबांना काही सांगू नकोस, कारण तुला माहिती आहे ना आबा कसे आहेत आणि आबा उगीच काळजी करतील. आणि ते पोह्यांचं तू काही गरज होती का सांगायची. तेव्हा आर्ची म्हणते की अगं अगं ताई, मी तुला माहिती आहे का, मी तुझी स्तुतीच करत होते ग, मी वेगळं काही बोललेली नाही, असं ती स्वतःहून आता सांगू लागते. आणि मग मात्र आनंदी आता विचार करत असते. आनंदी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आत्ता सध्या जे काही घडलेलं आहे त्यातलं आबांना काहीही समजता कामा नये. आबांना जर ह्यातलं काही कळलं तर त्यांना वाईट वाटेल. आता आनंदीची काळजी घ्यायला सुनीताला सांगितलेलं असतं, कारण घरातला जो काही प्रकार आहे त्यामुळे आनंदी डिस्टर्ब झाली असेल असं युगंधरला वाटत असतं. आता विद्याधर रूममध्ये आलेला असतो. विद्याधरच्या पाठोपाठ धनश्री येते. त्याची समजूत घालू लागते. ती म्हणते भाऊजींना नाही कळणार नशा म्हणजे काय आहे, अहो त्यांनी कधी नशा केलेलीच नाही ना, त्यामुळे त्यांच्या लक्षात येणार नाहीये, मी आहे ना तुमच्यासोबत, मी तुमचं मन रमवते, दारूचीच काय गरज आहे, असं म्हणत ती त्याची समजूत घालत असते. आता मात्र इकडे ह्याला खूप राग येतो आणि तो म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरीही मला दारू हवी आहे आणि तू बाजूला हो ग, तू माझ्या जवळपासही फिरकायचं नाहीये, तुझं जे काय चाललंय ना ते बंद करायचं, असं म्हणत आता तो तिला धनश्रीलाच मारायला सुरुवात करतो. त्यावेळेस तो म्हणतो की आज मी दाखवून देतो या युगंधर निंबाळकरला नशा करणं काय असतं ते. आणि तो रतनला फोन करतो. आणि चंदनला फोन करतो आणि चंदनला सांगू लागतो की हे बघ, मी जे काय सांगितले ते घडलं पाहिजे, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने झाल्या पाहिजेत. आणि आज
तुमच्या मालक साहेबांच्या पोटात दारू गेलीच पाहिजे असं म्हणत आता विद्याधरने मोठा डाव आखलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळं खरं तर युगंधरला त्रास होणार असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता धनश्री विचार करू लागलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता युगंधरला ज्यूस दिला जातो आणि इकडे विद्याधरला फोन येतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने दारू तिथं पोहोचलेली आहे. आता मात्र विद्याधर खुश झालेला असतो. युगंधर तो ज्यूसचा ग्लास घेतो पण त्याला माहीतच नसतं की त्या ग्लासामध्ये दारू आहे. युगंधरने ती दारू पिलेली असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात त्याच वेळी युगंधर आता दारू पिऊन घरी येतो. आनंदी हॉलमध्ये असते. युगंधर तिला येऊन धडकतो तेव्हा मात्र आनंदी तिथे युगंधरच्या समोर असते आणि मग त्याला सावरते. जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र आनंदीचा हात हातात घेऊन युगंधर म्हणू लागतो की तू खरंच खूप चांगली. आतापर्यंत या घरात आल्यापासून तुला कोणी समजून घेतलेलं नाही पण तू माणूस म्हणून खूप चांगली आहे असं म्हणत युगंधर आनंदीचं कौतुक करतो आणि तिचा हात जवळ घेऊन तसाच तिथे सोप्यावरती झोपी जातो. आणि मग आनंदी आणि युगंधर दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा शिल्पा उठून हे सगळं पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.